आपल्या आनंद संप्रदायात 11वे थोर महापुरुष परमपूज्य आदरणीय संत केरोबा बाबा यांच्यापासून हा भक्तीचा मार्ग परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांच्यापर्यंत आला। त्याचप्रमाणे हा मार्ग परमपूज्य आदरणीय संत प्रभाकर बाबा यांच्यापर्यंत आला आणि त्यानंतर ही गोष्ट हरिभक्तीपरायण गुरुवर्य शंकर बाबा परटोले यांच्यापर्यंत पोहोचली आणि ह्या आपल्या अंबरजे गावामध्ये ज्यांच्या भाग्यामध्ये ही गोष्ट होती त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली। अजूनही ही गोष्ट ह्या गावातील तसेच या आसपासच्या गावातील मंडळींना ही कळावी यासाठी परमपूज्य आदरणीय संत प्रभाकर बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करत आहोत आणि आतापर्यंत या गोष्टीला 40 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि या 41व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सोहळा 3 दिवसाचा आपण साजरा करत आहोत आणि आजचा हा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामराकडे आलेली आहे। विठ्ठल
वस्तू सेवेसाठी घेतलेला अभंग, कृतयुगामध्ये प्रल्हाद, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगात नामदेव, उर्वरित धर्माचं काम पुढे नेण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकाळचा काय म्हणतात तुकाराम महाराज अभंगातून? हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. या मनुष्य देहाला येऊन काही नाही कळलं तरी चालेल, हरिप्राप्तीचा विचार हा नक्कीच या जीवाने करावा. आणि जर ही हरिप्राप्ती व्हावी अशी वाटत असेल तर धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय म्हणजे संतांचे हे पाय नाहीत, संतांचे पाय म्हणजे संतान नामस्मरण. तेने साधती साधने. संतांना शरण गेल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर त्यांच्या जवळ असलेलं जे साधन आहे ते साधन म्हणजे नाम. ज्या नामाने काय होणार आहे? तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. हा जो भवबंधन आहे हे भवबंधन संतांना शरण गेल्यानंतर जी नाम साधना मिळणार आहे त्याने तुटणार आहे. पुढे एकदम स्पेसिफिक करून सांगतात संतावेण प्राप्ती नाही. तुम्ही कितीही काहीही करा, संतांच्या शिवाय पर्याय नाही. कोण म्हणताय? ऐसे वेद देती ग्वाही. वेदांचं असं म्हणणं आहे की संतांना शरण जावं लागेल, परंपरेला शरण जावं लागेलच. आणि एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. या मनुष्य देहाला येऊन जीवाचं मनोरथ हे फक्त आणि फक्त हरिप्राप्तीच आहे हे संतांना कळलं होतं. आणि हे संतांचं मनोरथ, हे जे जीवाचं मनोरथ आहे हे संतच पूर्ण करू शकतात असं तुकाराम महाराज ठोकपणे सांगतात. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून आज तुमची आणि माझी भेट झाली. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते मला कदाचित सगळं मिळालं असतं, पण या मनुष्य देहाला येऊन जीवाने जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती गोष्ट मला प्राप्त झाली नसती. फक्त या आणि यासाठीच हा मनुष्य देह. असू दे, असू दे मी डॉक्टर, असू दे मी भरपूर शिकलेलो, ह्या मनुष्य देहाला येऊन जीवाला फक्त एक आणि एक गोष्ट कळली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे हरिप्राप्ती. ही गोष्ट मला कशा प्रकारे मिळेल? आज बघा, देव 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 आपण सगळेच देव 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 करतोय, पण आज अनुभव आपल्याला आला का? आज अनुभव आपल्याला आला? हा अनुभव संतांना आला का? कारण संत सज्जनांनी घेतली प्रचिती आणि ही प्रचिती परंपरागत पुढे चालवण्यासाठी अनादि अनंत काळापासून उपलब्ध करून ठेवलेलं हे धर्माचं व्यासपीठ. हे व्यासपीठ सोडून ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये दुसरं इतरत्र कोणतंही व्यासपीठ नाही. आणि ते सांगण्यासाठी बाबांचा हा सगळा खटाटोप आणि या मंडळाचा सगळा खटाटोप. मजपर्यंत जो मार्ग आलेला आहे तो मार्ग या जडजीवाला कळावा यासाठी. का हो? येतो हिताचा
दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गण सदृशम तत्वमस्याति लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या तेजस्व संवेद्य आत्मरूपा देवा प्रकाशो म्हणे निवृत्तिता स्वधारी जोजी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुशी चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे श्री संतांची ये माथा चरणावरी मनुष्य देहाला येऊन फक्त आणि फक्त हरिप्राप्तीचा विषय पाहिजे। आज आम्ही सगळेजण देव 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 करतोय, देवाचा आम्हाला अनुभव येतोय का? आज विचार करायला पाहिजे। आम्हाला लगेच ही गोष्ट कळतच नाही, पण आम्हाला तुकोराम महाराज आवडतात की नाही, आम्हाला ज्ञानेश्वर महाराज आवडतात की नाही, मग या संतांचे पवित्र विचार आम्हाला आवडतात का? कशासाठी ही मनुष्य योनी आहे? ब्रह्मदेवाने 83,99,999 योन्या उत्पन्न केल्या, पण भगवंतापासून आलेलं जे नाम होतं ते नाम त्या आढळूला कसं बरं देऊ? म्हणून ब्रह्मदेवाने ही 84 लाखावी मनुष्य योनी उत्पन्न केली। आजही बघा ना, ज्यांना नाम नाही त्यांचं म्हणतोय आहे का वा आम्हाला सुख? सुखाचा आम्हाला खरा मार्ग कळला का? मनुष्य देहाला जर सुखाचा मार्ग नाही, बाकीच्या योनीमध्ये सुखाचा मार्ग असेल का? म्हणून ही 84 लाखावी मनुष्य योनी आहे। कशासाठी? जन्म मरणाचा फैसला करण्यासाठी ही योनी आहे। एक अपॉर्च्युनिटी शेवटची पायी एक मनुष्य जन्म आणि चुकली वर्म फेरा पडे, बाकी योनी काहीच नाही। जे जे करायचं हे फक्त आणि फक्त या मनुष्य योनीमध्ये। यासाठी भगवंतांनी ब्रह्मदेवांनी ही 84 लाखावी योनी उत्पन्न केली आणि एक या जीवाला अपॉर्च्युनिटी दिली की याने हे भजन करावं आणि हे भजन पुढे न्यावं। या मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकने दिला असे। बघा ना, कशासाठी आपल्याला ही इंद्रिय दिलेली आहे?
हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन. जे काही ही एकादशीने दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे? मत संतांचं आहे, मत माझं नाही. जेणे तू जोडशी नारायण. जोडशी नारायण म्हणजे काय? फक्त ही 84,20,000 योनी आहे, ज्या योनीमध्ये हा जीव आईच्या उदरामध्ये भजन करून आलेला असतो. हरिप्राप्ती म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. तुझं तुझ्या जवळ होतं, आईच्या उदरामध्ये असताना अखंड भजन करत होता. पण ज्या वेळेला बघा ना, आता मला सांगा बरं, 7-8 महिने झाल्यानंतर सगळं चांगलं असतं का हो आतमध्ये आईच्या उदरामध्ये? दुर्गंधी, मळ, वीट, फूक. देवा तू इथून मला बाहेर काढ, एक वेळ करी या दुःखा वेगळे. तुझं असंच मी पुढे भजन करीन. गर्भात दिले वचन, तेव्हा अखंड करीन तुझे भजन. पण देव उधार आहे आणि त्याला बाहेर काढतो. आणि बाहेर आल्यावरती ती सुईताई नाळ चोरते आणि नंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. कसला वारा लागला? वारा कलेचा लागला. आतमध्ये काय बोलत होता आणि आता बाहेर काय बोलतोय? कोहम कोहम बोलू लागला. कुठं तुटलं? हे जे भजन तुटलं ते भजन आपल्याला जोडायचंय. जेणे तू जोडशी नारायण. कुठं जोडायचंय? जिथं तुटलेलं आहे तिकडे जोडायचंय. तुकाराम महाराज म्हणतात मी जोडलं. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडियेला. आणि ना पुढे नासे जीवपण भवरोग. आलं का लक्षात? भवरोग म्हणजे काय? तोच मगाशी विषय झाला. जन्माला येणे म्हणजे जन्माला येणे मरणे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जो भवरोग लागलेला आहे, या भवरोगाची वाट लावण्यासाठी हा 84 लाखावी ही जी मनुष्य योनी आहे, ही योनी भगवंताने दिलेली आहे. पण आज हे आमच्या लक्षामध्ये येतंय का? हे आमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. असंच्या असं लक्षामध्ये येणार नाही. आजपर्यंत आम्ही एवढं देवदेव देवदेव जर केलं तर ह्याच्याविषयी आम्ही बोलतोय का? समाजातली प्रमुख महाराज मंडळी यांना या गोष्टीचा पता नाहीये. ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेणं महत्वाचं आहे. गोष्ट कळावी अशी वाटत असेल. लक्षात घ्या, आज मी डॉक्टर आहे. माझ्या मुलाला जर डॉक्टर करायचं असेल, नाही का हो मी शिकवू शकत? सगळं त्याला मी शिकवतो, चालेल का? देऊ मी सर्टिफिकेट, कोण ऍक्सेप्ट करेल? तुम्ही तरी याल का त्याच्याकडे? काय करावं लागेल? ज्या मार्गाने मी गेलो, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते, त्या मार्गाने जावं लागेल. म्हणून गोष्ट समजावी असं वाटत असेल, परंपरा लागेल. परंपरा, संप्रदाय, परंपरेशिवाय पर्याय नाही. आज मत संप्रदाय आणि मजबूत परंपरा सांगतात, पण अनुभव आहे का? परंपरा म्हणजे अनादि अनंत काळापासून चालत आलेलं तत्वज्ञान. जो निर्गुण निराभास, जेतून उद्भव शब्द ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास, जो सर्वास आद्य गुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रीस उपदेशिषु, अत्री पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. जो मार्ग भगवंतापासून ब्रह्मदेवाकडे आला, ब्रह्मदेवाने या नामाच्या जोरावरती सृष्टी उत्पत्ती केली आणि त्यानंतर ही गोष्ट अत्रिमुनींना सांगितली. अत्रिमुनींकडून ही गोष्ट दत्तगुरूंना कळली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. खूप भाग्यवान आहे मी की या दत्तगुरूचा संप्रदाय मला लाभलेला आहे.
दत्तगुरूंपासून ही गोष्ट कळली नारायण महाराज जालवणकर, त्यापासून ही गोष्ट कळली लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, केरोबा बाबा पर्यंत ही गोष्ट कळली परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा आणि परमपूज्य आदरणीय संत प्रभाकर बाबा. श्रीपाद बाबांपासून ही गोष्ट कळली रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला त्यांचा अनुग्रह आहे. आणि 2021 साली हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आहे. कुठे अशी परंपरा, कुठे अशी परंपरा, अशी परंपरा असायला लावी मुख्य महाविष्णू चैतन्याची. श्रीकृष्णाला परंपरा होती का? श्रीकृष्णाला परंपरा होती. हेच नाम अशा प्रकारे चालत चालत त्रेतायुगापर्यंत आलं. त्रेतायुगानंतर असं चालत चालत द्वापार युगापर्यंत ही गोष्ट संदीपनी ऋषींपर्यंत पोहोचली. आणि संदीपनी ऋषींपासून ही गोष्ट कृष्णाला कळली, कृष्णाने समजून घेतली आणि मग तो अर्जुनाला सांगत होता. सगळ्यात हेच आहे विषय की आम्ही पण करतोय ना, आम्ही जे करतोय ते चुकीचं आहे का? पण नक्की संतांचं म्हणणं आणि आपण जे काय करतोय ते चूक का बरोबर? कसं आहे, देवाचं काहीतरी करा हे आता सांगायची गरज नाही. आता प्रत्येक जण देवदेव करतोय. राजा योग्य कर आणि उद्धाराचं कर. जो मार्ग संतांनी संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाचा अवलोकन कर हे सांगण्याची आता समाजाला गरज आहे. श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला तेच सांगत होता. थोडस अर्जुना इकडे तिकडे झालं म्हणून तुला वाटतंय तू वेगळा, मी वेगळा आणि विश्व वेगळा आहे. पण ज्या वेळेला तू ह्या संतांच्या मार्गाने जाशील, जो मार्ग मजपर्यंत आला त्या मार्गाने जाशील, त्यावेळी तुला कळेल ऐसे या प्रती बोध सागरी तू आपण पेयाते कलवी कोरी मग जव पाशी चराचरी तव तुझी आसी. याला म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पण त्यासाठी त्या संतांच्या मार्गाने जावं लागेल. पटतय पटतय. आम्ही खूप सांगतो पण काही पटत नाही का हो? आमचं कसं आहे माहितीये का, चांगला माणूस आम्हाला बनायचा आहे, त्यात काहीच नाही. चांगला माणूस हे बनलंच पाहिजे. पण नक्की हा नरदेह कशासाठी आहे मी तुम्हाला सांगितलं की नाही? बघा ना, सगळ्यात ह्या अडचणी आहे. अहो आम्ही एवढं सगळं करतो, सकाळी लवकर उठतो, उपास तापास व्रत वैकल्य करतो, सत्यनारायणाच्या आम्ही महापूजा घालतो, आम्ही सप्ते घालतो, आषाढी पंढरीची वारी करतो, आम्ही तीर्थाटन करतो, श्रीमद भागवत कथा करतो, खोटं बोलत नाही, सगळ्यांशी प्रेमाने घेतो, जे आमच्या हिश्श्याचं आहे तेवढंच घेतो, दुसऱ्यांचा हिस्सा आम्ही अजिबात मारत नाही. इतकं जर आम्ही चांगले आहे तर मग आम्हाला हे करायची गरज आहे का? शास्त्रामध्ये जे काय चांगलं चांगलं सांगितलेलं आहे, जे काय ब्राह्मणांनी सांगितलेलं आहे सगळं आम्ही करतो. मग हे आम्हाला करायची गरज आहे का? हा सर्वसाधारण प्रश्न आहे. संतांचं म्हणणं काय ते बघा आणि तुमचं उत्तर तुम्ही शोधा. अर्जुना, आतापर्यंत या 3 मार्गाने लोक गेली, तू तुझा मार्ग शोध. स्वर्ग पुण्यात्मके पापे येजे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. किती मार्ग सांगितले? 3 मार्ग. रस्त्याला आपण चालतो त्यावेळी उगाच चालतो का काहीतरी प्रयोजन असतं? प्रयोजन असतं. मग या मार्गाचं प्रयोजन काय आहे? जन्मा मरणाचा फेरा चुकणे, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. नासे जीवपण भवरोग. जन्मा मरणाचा फैसला करायचा आहे. ही शेवटची योनी आहे, परत नरदेह नाही. वाटतं इथं कोणाला मरावंसं? इथं कोणाला मरावंसं वाटतंय का?
बोला काहीतरी. मरावसं कोणाला वाटत नाही. अहो, जन्माला येणं हे वाईट, दुःखाची कारण परंपरे संतांच्याच गोष्टीला धरून बोलतोय मी, लक्षात घ्या. जन्माला येणं हे वाईट आणि मरणं हे त्याहून वाईट. आलं का लक्षामध्ये? जन्म मरणाचा फेसा लावायचा आहे. ही शेवटची योनी. आता परत 83,99,999 मध्ये आपल्याला जायचं नाहीये. वासुदेव वासुदेव म्हणा. हे नक्की वासुदेव वासुदेव काय आहे? आलं का लक्षामध्ये? हेच फक्त समजून घ्यायचंय. विषय वैखरी पर्यंत राहत नाही, विषय अनिर्वाच्यतेपर्यंतचा आहे. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. अर्जुना, आतापर्यंत या 3 मार्गाने लोक गेली, तू तुझा मार्ग चॉईस कर. स्वर्ग पुण्यात्मके पापे ये, जे पहिला मार्ग, जे शास्त्रामध्ये सांगितलंय किंवा जे आम्ही देव 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 जे काय आम्ही बाहेरचा करत राहिलेलो आहे, याने सत्कर्म होतं. त्या सत्कर्माने पुण्य होतं. आणि ते जर पुण्य पापापेक्षा जर वरचढ असेल तर स्वर्गाला जाऊ दिलं जातं. आज आमचं तेच चालू आहे. सगळ्यांना स्वर्गालाच जायचंय. हा जो भल्याचा मार्ग आहे हा कोणी ऐकत नाही. बिंदास आम्ही स्वर्गवासी लिहितोय. पण आज याचा विचार करा, टार्गेट काय? परत जन्माला यायचं नाहीये. स्वर्गाला गेल्यानंतर तुमचं जेवढं पुण्य आहे तोपर्यंतच तिकडे राहून दिलं जातं. मग तो पुण्याची पावटी सरे सगळे इंद्रपदाची उठी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत मृत्यू लोकाला यावं लागतं. मनुष्य योनी नॉट गॅरंटीड. मनुष्य योनी मिळेल याची काही शाश्वती नाही. आणि मग परत 83,99,999 ला गेल्यानंतर आहे का आमचा मार्ग बरोबर आहे? त्यात स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. हा जो नामाचा महिमा आहे, हे नाम मिळण्यासाठी आलं का लक्षामध्ये? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. ह्या रात्रंदिवस जो काय उच्चार चालू आहे तो समजून घ्यायचा आहे. ह्याच्यासाठी नारायणी नामी होऊ जीवनमुक्त. हे जीवनमुक्त होण्यासाठी स्वर्गाची लोक या मृत्यू लोकामध्ये यायला बघतायत. आणि आम्ही हा भल्याचा रस्ता सोडून कुठं वरती चाललोय? विचार करा या गोष्टीचा. आता तुमचा रस्ता बरोबर आहे का चुकीचा आहे तुम्हीच ठरवा. पापात्मके पापे नरका जायचे हा मार्ग यासाठी सांगतोय की नक्की आमचं पुण्य त्या लायकीचं आहे का, तेवढं वरचढ आहे का? पाप म्हणजे काय? काय आमच्या डोक्यात पाप? शास्त्रामध्ये जे नको नको करायला सांगितलंय ते करणं म्हणजे पाप. चोऱ्या करू नये, खोटं बोलू नये, गुंडागर्दी करू नये, बरोबर की नाही? संतांच्या मध्ये पाप म्हणजे काय? मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या म्हणून या देहाला एकदा मी म्हटलं, लक्षात घ्या, प्रॅक्टिकली मी देह म्हणजे हे शरीर तुम्ही नाही आहात.
ही देहरूपी गोष्ट ज्या सत्तेने चालते ती सत्ता तुम्ही आहात हे समजून घेण्यासाठी हा नरदेह आहे. पण हे जर नाही समजून घेतलं तर तुम्ही या देहाला मीच म्हणणार आणि कोटी ब्रह्म हत्याची पातकी संतांचं मत आहे. आणि हे जी गोष्ट आहे मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे हे फक्त आणि फक्त नामानेच होतं. म्हणून म्हटलंय माऊली म्हणतात नामासी विणमुख तो नर पाविया हरे विना दवाया न पावे कोणी. फक्त आणि फक्त नामानेच हे होणार आहे. आणि नाम जर नसेल स्वर्गाचा विषय सोडून द्या. कुठला मार्ग तुम्हाला पडणार हे आता त्याचा चॉईस तुम्हीच करा. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला लगेच कळलं. म्हणून मग माते पावी जेणे शुद्ध पुण्य. अर्जुना तू मला फक्त एकट्यालाच शरण घे. जयामध्ये नारायण पुण्याची ते एक करणे ते ह्याची करा नरका घरात. सगळ्यात महत्वाचं जयामध्ये नारायण म्हणजे जयामध्ये नारायण म्हणजे ज्याला त्या गोष्टीचा अनुभव झालेला आहे तर आतमध्ये आहे तेच समजून घ्यायचंय. हा मार्ग आहे बघा संतांची. पटतंय आम्हाला पटतंय लगेच नाही पटत. एवढं सगळं घातलेलं आहे डोक्यामध्ये आलं का लक्षामध्ये. या पोरांना जर म्हणून आपण का लगेच मला घरून ही गोष्ट करतो. थोडा पुढे वाढू द्या बरं. सोडतंय का हे व्यसन आणि मांसाहार सोडतंय का. बाकी दुसरं काय हो आम्हाला फक्त एवढंच फक्त करायचंय. पण नाही ना आम्ही करतोय. काय करायची गरज आहे. करतोय ना अर्जुना मी करतोय श्रीकृष्णा मी अर्जुन म्हणतोय. बघ बाबा लगेच नाही करत म्हणून. आणि मदाची माझी असता जेणे मी दुरावे पंडू सुद्धा. लक्षात घ्या देवाच्या जवळ जाणे म्हणजे अंतर्मुख होणे. आणि बाहेर जे काय तुम्ही करत राहिलेले आहात ते देवापासून दूर जातात. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय आणि मदाची माझी असता जेणे मी दुरावे पण होता. अरे तुझा आणि माझा संबंध एक आहे. तुझ्यामध्येच मी आहे हे मला न जाणता तू इकडे तिकडे मला शोधत बसलेला आहे. सत्कर्मामध्ये पडलेला आहे आणि म्हणतो मी किती पुण्यवान. आणि मदाची माझी असता जेणे मी दुरावे पंडू सुता त्याचे पुण्य ऐसे म्हणता जीभ ना तुटे काही. तुझी जीभ कशी काय रे तुटत नाही. बघा माऊलींची ओवी आहे माऊलींची ओवी. नाथ महाराज म्हणतात माझे अनुसंधाने वीर स्नान संध्या जप होम दान. उद्धवा या मनुष्य देहाला येऊन जीवाने माझ्या अनुभवाशिवाय कुठे हवे त्या नदीमध्ये हवे त्या ठिकाणी स्नान करो. हवी तेवढी संध्या करो. हवा तेवढं जप तप करो. हवं तेवढं होम हवन करा. पाहिजे तेवढं दान धर्म करा. काय सांगितलंय माझे अनुसंधाने वीर स्नान संध्या जप होम दान. हा अवघाची अधर्म जाण. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ अवघाची अधर्म जाण म्हणजे नक्की आमचा रस्ता हा धर्माला अनुसरू नये का अधर्माला अनुसरू नये. आतापर्यंत जे काही केलं ते चूक का बरोबर हा विषय अजिबात नाहीये. करायचंय काय हे संतांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. जे तुम्ही आजपर्यंत करत आलात काही करू नका. तीर्थाला जाऊ नका. हे करू नका ते करू नका हे मतच नाहीये. काय करायला पाहिजे हे संतांनी सांगितलेलं आहे.
चरण आहे, लक्षात घ्या. जन्म मरणाचा फेरा हेच संतांचं टार्गेट होतं. बघा, पाहून या मनुष्यपणा जो न जाणे ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाणा, विषय आचरण विचारतो. कसा सांगणारा पाहिजे हो, किती पाठांतर पाहिजे, खूप छान उच्चारण पाहिजे. भय व्याकरणी चोखडा, तर्की अति गाडा, परी एक अध्यात्मज्ञानी पुढा, जात्यन धुजो. अर्जुना वेद विद जरी झाला, परी माते नेंटा वाया गेला, कण सांडून उपणीला कोंडा जैसा. जशा प्रकारे भुसा आपण साईडला टाकतो, तशा प्रकारे या मनुष्य देहाला येऊन आपण काही नाही केलं तर हा देह असाच घालवल्यासारखा आहे. म्हणजे भरपूर पैसे आले आणि जुगार आणि आशे धरून वाया घालवले. आधी भिकारी, परत भिकारी. जन्मा येऊन काय केले तुआ जन्मोनी केले शिकाय मनुजा, जन्मोनी केले शिकाय. काही नाही, सगळं वाया घालवलं अशा प्रकारचा विषय होईल. पडतोय म्हणून ही गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल. संत कुठे असे बोलतात? ही खरी संतांची भाषा या महाराष्ट्रातील प्रमुख मंडळीने लपवून ठेवलेली आहे. काही अनुभवच नाही ना. ज्या वेळेला आपण विहिरीमध्ये पाणी टाकतो, पहिले पाणी बघतो का नाही बघतो? आलं का लक्षामध्ये? आर्यातच नाही तर कोणात येईल कुठून? म्हणून अनुभवच न महत्वाचं होतं. संतांकडे अनुभव होता, जो अनुभव मजपर्यंत आला. आजही तशाच्या तसा अनुभव येतो. आले माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये धर्म काय तो सांगितला. गीता निष्कपट माय, चुकोनी तान्य हिंदे जे वाय, ते मायपुता भेटी होय, हा धर्म तुमचा. या मनुष्य देहाला येऊन याचा असा अर्थ होतोय, जे तुटलेलं आहे, जे नातं भगवंताचं आणि आपलं तुटलेलं आहे, ते नातं जोडण्यासाठी जी खटाटोप आहे, जी रीत आहे, जो विषय आहे, तीच गोष्ट धर्म आहे. आज तेच 9व्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय. मोटके गुरुमुखे उदयजित दिसते आणि हृदयी स्वयंभूची आशे. बघा काय विषय झाला मगाशी. तुझं आहे तुझं पाशी, पण मोटके गुरुमुखे उदयजित दिसे, हा धर्माचा मार्ग आहे. आणि ह्या मार्गाने जर तुम्ही गेला तर
मी हा देह नाही, ही देहरूपी गोष्ट या सत्तेने जाते ती सत्ता मी आहे. मी या देहापुरता मर्यादित नसून मी विश्वव्यापक आहे हे संत सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा ही गोष्ट मला अजिबात माहिती नव्हती. माझी हिस्ट्री सांगतोय. वयाच्या 12व्या वर्षी मी 7वीला असताना 2000 सालाला मी माळ घातली होती. ह्या खऱ्या गोष्टीचा संतांच्या या नामाने ह्या परंपरागत शक्तीने जी आतली शक्ती जागृत होते, जे अष्टसात्विक भावात होतात, जो अवस्थेचा विषय आहे, ज्या विषयाला समाजातील प्रमुख माणसं नावं ठेवतात, जो संतांचा खरा विषय आहे, हा विषय मला अजिबात माहिती नव्हता. माझी लग्नाची वेळ आली आणि मी या भोईर कुटुंबामध्ये दिव्याला ज्या वेळेला मुलगी मागण्यासाठी गेलो, त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं तुम्हाला अनुग्रह करावा लागेल. आपण म्हणतो तुमचा अनुग्रह लादलो, पण आता अनुग्रह म्हणजे नक्की काय भानगड आहे हा प्रकारच मला माहिती नव्हता. प्रबोध तर पुढची गोष्ट झाली. अनुग्रह हा प्रकार काय मला माहिती नव्हता. म्हटलं ठीक आहे, असेल काहीतरी. मी घेतलं, म्हणलं ठीक आहे, चला हाय आपल्या गावात आयती मार, काही नाही, ठीक आहे, हे ना, चला ठीक आहे. मला ही मुलगी निर्व्यसनीच पाहिजे होती, मला बाकी काय करायचंच नव्हतं. म्हटलं ठीक आहे चला. पण ज्या वेळेला मी गेलो, संतांचा कुठे आता मार्ग असेल? तुम्हाला सांगतो, हीच खरी सायकोलॉजी आहे. ही जर काही माणसं जर साईडला केली ना, सर्वांना हा मार्ग भेटेल. आलं का लक्षामध्ये? पण हे पोचलंच जात नाही, कारण आपणच समजून घेत नाही. मी त्या मार्गाने गेलं, म्हटलं काहीतरी असेल, बघू समजून घेऊन. पण ज्या वेळेला मी गेलो आणि ह्या ज्या मी अवस्था बघितल्या, त्या वेळेला मला कळलं तशाच्या तसा विषय आजही टॅली होतो. 750 वर्षापूर्वी जो अनुभव माऊलींना आला, तो अनुभव आजही तशाच्या तसा येतो. खूप भाग्यवान आहे मी की परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत प्रभाकर बाबा यांच्यानंतर माझा जन्म झाला. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर मला ही गोष्टी कधीच कळाली नसती. माझा श्रीपाद भगवंत, माझा फक्त आणि फक्त संतांनाच शरण जावं लागेल, नाहीतर ही गोष्ट कळू शकणार नाही. हे मत माझं नाही. संताविना हे मत माझं नाही. हे मत परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांचं सुद्धा नाही. ज्या संतांच्या साहित्यावरती दिवसाला अब्जावधी रुपयांची उलाढाल होते, त्या संतांचं हे मत आहे अभंगाचं पहिलं चरण.
पाय. संतांचं पाय म्हणजे काय? संतांचं पाय म्हणजे काय? मोठा विषय. संतांचे पाय म्हणजे त्यांचे पाय चेपणे नाही, त्यांच्या नुसत्या पाया पडत बसणं हा विषय नाही. त्यांच्या पाय धुवायचे आणि ते धुवून ते पाणी प्यायचं किंवा चालत असताना त्यांचे खालची धूळ घ्यायची आणि ती धूळ डोक्याला लावायची किंवा चाटायची, हा विषय अजिबात नाही. खरे संत जे आहेत ही अशा प्रकारची देहाची सेवा अजिबात करत नाहीत. म्हणून माऊली स्पष्टपणे बोलतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा कराव्या, अखंडित सेवा कराव्या, अखंडित सेवा कराव्या. खूप भाग्यवान तुम्ही आहात की हा संतांचा खरा मार्ग तुमच्यापर्यंत आता पोचतोय. या मंडळाचे मी मागील तेवढे आभार आहे, मानील तेवढे आभार आहे की त्यांनी हा भल्याचा जो सोहळा आहे हा 40 वर्षापर्यंत टिकून आता या 41 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. हे जे मार्ग आहेत, हे जे कार्यक्रम आहेत, हे जे सोहळे आहेत, हे एवढे वर्षानुवर्ष चालत नाहीत. कुठे ना कुठेतरी त्याला खंड पडतो, पण अविरतपणे हा मार्ग चालू आहे. मानावे तेवढे त्यांचे उपकार कमी आहे. काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, काय द्यावे त्यांची व्हावे उतराई, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई. देवी तो पायी जीव संतांनी सुद्धा परमार्थ केला, आपण सुद्धा परमार्थ करतोय. संतांना अनुभव आला, आपल्याला अनुभव का येत नाही? नाम रूपा नाही मेळ अवगावाचे काय गोंधळ आहे हे थोडस जरा बघा. मला सांगा, आपण जर परमार्थ देव 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 जर आपण करतोय, आपल्याला देवाचा अनुभव यायला पाहिजे का नाही पाहिजे? मग का मला देवाचा अनुभव येत नाही? आपण देवाला हाक मारली का? आपण देवाला हाक मारली हो? काय त्याचं प्रयोजन होतं आणि संतांचं प्रयोजन काय? काय का हाक मारली आपण? मुलीचं लग्न हो, मुलगा हो, निवडणुकीत जिंकून यावं, जे काही बाहेरचे विषय होते यासाठी आपण देवाला हाक मारली. संतांनी कशाला हाक मारली? उद्धारासाठी संतांनी हाक मारली. देवाचा अनुभव व्हावा यासाठी संतांनी हाक मारली. जन्म मरणाचा फैसला व्हावा यासाठी संतांनी हाक मारली. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आमचं प्रयोजन चुकलं, हाक मारल्याचं आमचं कारण चुकलं. आपण कोणत्या देवाला हाक मारली हो? कोणत्या देवाला संतांनी भजलं आणि कोणत्या देवाला संतांनी भजायला सांगितलं? कोणता हो देव? आपण ज्याला निर्माण केलाय तो देव का ज्याने आपल्याला निर्माण केलाय तो देव? पॉइंट आहे का नाही? ज्याने आपल्याला निर्माण केलाय तो देव का ज्याने आपल्याला निर्माण केलाय तो देव? बघा आपण कोणत्या देवाला भजलो. आज म्हणायचं गेलं तर प्रत्येकाच्या घरी देव आहे, देवारा आहे, बरोबर आहे का नाही? थोडी खोपडी जरी असली तरी तिच्या कुठेतरी बाजूला एखादा देवारा असतो. असतो की नसतो? असतो की नाही? तो आम्हाला पुरत नाही म्हणून आम्ही बाजूच्या मंदिरामध्ये जातो. तोही कालांतराने आम्हाला कमी वाटतो म्हणून टिटवायासारख्या आपण मंदिरामध्ये जातो. तेही आम्हाला कमी पडतात म्हणून
तीर्थाटनाला जातो, इकडे तिकडे आपण मंदिरं आमची चालू आहे. मग आतापर्यंत आम्ही जे काय भजलो, कुठला देव होता हो तो? कुठला देव होता? मूर्त्याच होत्या ना, सगळ्या देवाच्या मूर्त्याच होत्या ना. जव आकारो एक पुढा देखती, हा देव या भावे भजती. गेले मार्केटमध्ये, देवाला आणला, देवाची मूर्ती बघितली, काय सुंदर मूर्ती आहे, घेतली आणि प्राणप्रतिष्ठा केली, मंदिरामध्ये ठेवली किंवा घराच्या देवाऱ्यामध्ये ठेवली आणि आतापासून हा आमचा देव. बरोबर आहे. आणि नंतर ज्या वेळेला त्या मूर्तीला तडा जातो त्यावेळेला नाही, आता मूर्ती बदली करा. ती तशीच भंग पावलेली मूर्ती आपण घेतो आणि पुढे तिचं काय करतो? आकारो एक पुढा देखती, हा देव या भावे भजती. मग विघटली या टाकीती नाही म्हणून परत गेले मार्केटमध्ये आणि दुसरा देव आणला. बघा आमचं कसं. आणि संतांनी कोणत्या देवाला भजायला सांगितलंय? अव्यक्त निराकार नाही जाकार. अव्यक्त म्हणजे काय कदाचित कळणार नाही. निराकार म्हणजे काय हेही कदाचित नाही जरी कळलं तरी पुढे त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय नाही जास्ती आकार. आता नाही जास्ती आकार म्हणजे निराकारच झाला ना. तरी का हो निराकार शब्द लिहूनही नाही जास्ती आकार लिहिलेला आहे? एवढं सगळं लिहूनही आम्हाला कळत नाही कोणाला आपण भजलोय? जेथून चराचर हरिसी भजे, ज्यांनी आपल्याला निर्माण केलेला आहे त्या देवाला भजायचं आहे. बरोबर आहे. देवाला जर आपण भजतोय, आता मी या काकांना हाक मारली, काका ओ देणार नाही की नाही मला ओ देणार? का हो? तुम्हाला मी हाक मारली, माझं तुमच्याकडे काय काम आहे, तुम्ही ओ देणार की नाही देणार? देवाला जर आपण हाक मारली तर देव ओ देतो की नाही देत? हरी उच्चारणी, हरी उच्चारणी, हरी उच्चारण. देवाला हाक मारल्यानंतर देव ओ देतो की नाही देत? देव आजही ओ देतो. आम्हाला का नाही दिलं? आम्हाला का नाही दिलं? येऊ आता मुद्द्यावरती. आता तुमचं मला नाव सांगा. कृष्ण. एकदम माझा एक काम कमी झालं. कृष्णच नाव त्यांनी घेतलं. आलं का लक्षामध्ये? बरोबर आहे का नाही? कुठून आलं हो हे कृष्ण? पण कृष्णाचा वेगळा होता आणि तुमचा वेगळा आहे का? उपजली या बालकासी, नाव नये तये पासी, ठेवी येल्या नावासी ओ दे दौठी. बरोबर आहे का नाही? आता तुमचं नाव सांगितलं कृष्ण, एकाचं नाव असेल राम, माझं नाव आहे कुणाल. राम 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 करून मोक्ष मिळतो, कृष्ण 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 करून जर मोक्ष मिळतो तर कुणाल 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 करून का मोक्ष मिळायला नकोय? तुमचंही नाव ठेवलेलं आहे, रामाचंही नाव ठेवलेलं आहे, माझंही नाव ठेवलेलं आहे. विचार करा, आहे का? तसं जर प्रॅक्टिकली घडलं असतं तर मग आम्हाला याची अनुभूती आली असती. तुम्हाला कृष्ण या नावाने मी हाक न मारता वेगळ्याच जर नावाने हाक मारली, तुम्हाला आता कृष्ण ही तुझ्या एका देवाचं नाव आहे आणि राम सुद्धा एकाच देवाचं नाव आहे. तुम्हाला मी राम 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 अशी हाक मारता 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 तुम्ही रक्त जरी आलं तरी तुम्ही माझ्याकडे बघाल, पण मला ओ द्याल का? द्याल हो? मग देवाला हाक मारण्यासाठी कोणतं नाव आहे माहिती आहे का? हाका मारिती ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे. हाका मारिती ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे. तुम्हाला आम्हाला हाक मारण्यासाठी वैखरी, देवाला हाक मारण्यासाठी परापश्यंती, मध्यम आणि वैखरी या चारही वाण्या चालत नाही. देवाला हाक मारण्यासाठी लागते ती वाणी म्हणजे अनिर्वाच्य वाणी. अनिर्वाच्य वाणी म्हणजे मुख न बोले
कंठना हले जिव्हा न स्मरे राम, हम बैठे आराम आणि हमारा भजन करे आत्माराम. माऊली सुद्धा हेच भजन करायला सांगतात. अजपा जपणे उलट प्राण, अजपा जपणे उलट प्राण, अजपा जपणे उलट अजपा जपणे उलट प्राणाचा, ते देई मनाचा निर्धार असे. हा जो धंदा आहे अजपा जप, हा आतला मार्ग आहे आणि हा आतला मार्ग आम्हाला समजून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणता बरोबर, आम्हाला देवाचा नाही अनुभव आला, मग तुम्हाला देवाचा अनुभव काय आला? देवाचा अनुभव येतो का नाहीये? सद्भावेनी ज भजन करी, ज्या वेळेला त्या संतांच्या रीतीने भावाने हा साधक ज्यावेळी देवाला हाक मारतो, त्याच्या काही खाणाखुणा आहे. सद्भावेनी ज भजन करे, हृदयी प्रगटता श्रीहरी, तव देहीची चिन्हे बाहेरी, क्षणा माझारी पालटती. त्या नामस्मरणाने आतमध्ये जी घुसण होते त्याची लक्षणे बाहेर प्रकट होतात. अंतरीचे दावे स्वभावे बाहेर, पोटातून उल्हासता. नामस्मरण घेतल्याने जे काय उत्पन्न होतंय ते सांगतोय. ज्याला महाराष्ट्रातील प्रमुख महाराज मंडळी नावं ठेवतात, हे असं कुठे असतंय का? हा विषय चालू आहे. पोटातून उल्हासता, रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था बाह्य दिसे. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी. आत्मानुभव सुखाची गोडी, ही नैनी रोकडी प्रवाहे. धन्य श्रीपाद मुरारी, भाग्यवान आहे मी की हे संत माझ्या नशिबामध्ये आले. हे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता. अर्जुनाला पटलं. जर जडोनी वैला निघे भक्तीचे वाटेला, तरीच पावशी अव्यंग धाम माझे. तू मने मीची करी, माझी बदली प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू मला फक्त एकट्यालाच शरण ये. अर्जुनाने ती गोष्ट ऐकली.
आणि 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला अनुग्रह दिला, त्याचं वर्णन आहे. आलं का लक्षामध्ये? दिव्यम ददामि ते चक्षु. दिव्य चक्षु म्हणजे हात. अनादि अनंत कालापासून असलेला परमार्थ, ज्याला अनुग्रह म्हणतात, ती गोष्ट श्रीकृष्णाने अर्जुनाला दिली. संतांना शरण गेल्यानंतर हा जो परंपरागत ठेवा आहे, हा ठेवा ते साधकाला देतात आणि त्याला ती रीत सांगतात. आपलं टार्गेट आहे नक्की मी कोण आहे, कोण मी आहे, करावा विचार. बघा आता आपलं अस्तित्व, या शरीराला आपण मी म्हणतोय. जोपर्यंत तुमची श्वासाची येरझार चालू आहे तोपर्यंत तुम्ही ठीक आहात. एकदा का तुमची श्वासाची गती थांबली, यू विल बी डिक्लेअर्ड ॲज डेड. तुम्ही मृत घोषित केले जाणार. देह तर इथेच पडणार. समोरचा म्हणेल आई समोर, माझी आई गेली, माझे वडील गेले, गेले कुठे? मग आपलं अस्तित्व हे श्वासामध्ये दडलेलं आहे का रेस्ट ऑफ द बॉडी? भजन कुठलं पाहिजे? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे नि सुख साचार, उद्धवा ते म्या घर बांधिले. हात न हले, हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही, वैकरे तिकडे चालत नाही. श्वासाने कर रे भजन घड्याळे, श्वासाने कर रे भजन, श्वासाने कर रे भजन घड्याळे, श्वासाने कर रे नाहीतर वाया जाईल, नाहीतर वाया जाईल, नाहीतर वाया जाईल, नाहीतर वाया जाईल, नाहीतर वाया ही श्वासाची जी रीत आहे ती रीत संत सांगतात. आणि ती जी रीत आहे त्या रीतीने ज्यावेळी साधक जातो त्यावेळेला पुढचा विषय या अवस्था होता. अर्जुन त्या प्रकारे गेला. मग देते आपण एकाग्र अंतःकरण, करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. तैसे स्मरते नियादरे, सबाय सात्विके भरे. जव कठीणपण विरे भावाचे, विषयांचा विसर पडे, इंद्रियांची धसमस मोडे, मनाची गडी घडे हृदया माझे. अर्जुन त्या रीतीने गेला आणि सहस्र किरणांचं ते त्याच्या डोळ्यासमोर प्रकाशित झालं. सर्वांगठी राम देहादे, त्या अर्जुनाला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले आणि त्या अष्टसात्विक भावामध्ये तो बोलू लागला. तेथे एक विश्व एक आपण, ऐसे अलमाल होते जे तुझे पण. लक्षात घ्या, मी देह ही एक नंबरची वासना आहे आणि तिचं कारण म्हणजे मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं. याने सगळा भ्रम केलेला आहे. अर्जुन म्हणतोय तेथे एक विश्व एक आपण एक, तेथे एक विश्व एक आपण एक, तेथे एक विश्व एक आपण. ऐसे आळूमाळू होते जे तुझे पण, तेही आटून गेले अंतःकरण. विराले सजा उदयले नि सुधागरे, जैसा भरलाची समुद्र भरे, तैसे वेळोवेळा उर्मी बरे उचंबईत असे. पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यावर तशा प्रकारे सागराला भरती येते, तशा प्रकारे अर्जुनाला उर्मी येऊ लागल्या. लाटा उसळती प्रेमात, लाटा उसळती प्रेमात.
पडले निळी कुडे जळावरे कमळकाई का जे आंदोळे आतुलिया सुकर्म्यांची निबळे शरीर बाहेरी काफे सात्विका भरणे ज्या वेळेला हे नामस्मरण होतं त्याचे संतांचे पुरावे आहेत डोळे उघडा आता सात्विका भरणे रोमांसी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्पुटी धरून राहे टाकी श्वासोश्वास भावे देखा स्वरूप एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी तयावरी कोणते आठ भाव स्तंभ स्वेद रोमांच स्वरभंग वेपथू वैवर्ण्य अश्रू आणि प्रलय प्रलय म्हणजे देहाचा विसर पडणे देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण घडावं लागतं त्यावेळी देवाचा अनुभव येतो देहभाव टाकिती इंद्रिये विषय विसरती स्वभाव प्रचिती प्रकट होय सुटला माझा पदर बाय मी नव्हते वाहनात सुटला माझा पदर बाय मी नव्हते वाहनात बुद्धीचा निश्चय परब्रह्म चित्त चैतन्याच्या होता बेटी हर्ष बाष्प दाटे कंठी पुलकांकित रोमांच उठी उन्मिलित दृष्टी पुंजाये करिता च्युत चिंतन सप्रेमे गैवरे मन अट्टहासे करिती रुदन अनिवार स्फुंदन ऊर्ध्वश्वासी स्फुंद स्फुंदो निया करिते लक्षण आहे ऐशा सात्विका ही आठा भावा ज्ञानेश्वरीचे पारायण करणाऱ्यांना तर ही गोष्ट कळायला पाहिजे का नको ही सामान्य माणसं आहे त्यांना ही गोष्ट कळत नाही पण या व्यासपीठावरून सांगणारी मंडळी जी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात जी कीर्तन करतात प्रवचन करतात त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे का नको त्यांना सुद्धा ही गोष्ट कळत नाही खूप भाग्यवान तुम्ही आहात की हा भल्याचा मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचला ऐशा सात्विकाई आठा भावा परस्परे वर्तत असे हेवा जेणे ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली
हे असं व्हायलाच पाहिजे का हो? आणि होत नसेल तर हे असं व्हायलाच पाहिजे का? ते गायचे चिन्ह फुलकांकित देवजान, नयनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंदे, ऐसी न उपदता माझी भक्ती. मग कैची होय विषय विरक्ती. लक्षात घ्या, मी देह ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आम्हाला या भवसागरामध्ये, या भवबंधनामध्ये अडकवते आहे. ही विषय वासनाची आहे. ही दूर व्हावी असं वाटत असेल तर हे नामस्मरणच घडावं लागेल. हे जर नाम होत नाही, या नामाने जर हे अष्टसात्विक भाव उत्पन्न होत नसतील तर काय? ऐसी न उपजता माझी भक्ती. कैची होय विषय विरक्ती, विरक्ती विना माझी प्राप्ती. नो हे निश्चिती उद्धवा. आणि मुक्ताबाई म्हणते, मुक्ता म्हणे ऐसे झाली झाली वाचून. परमार्थ क्षीण म्हणजे नको नको सा वाटत असे. बघा, हे असं होणं महत्वाचं आहे. साधने तुटती भवाची बंधने. हे फक्त आणि फक्त संतांशिवायच होत. संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, चहुवेदी शाही शास्त्री 18 पुराणे. सगळं टॅली होतंय हो, पण आम्हाला काय घेणं देणं पडलेलं. आलं का लक्षामध्ये? आमचं पोट भरो, आमचं पाकिट मरो, आम्ही चाललो, बाकी काहीही नाही. आलं का लक्षामध्ये? हे तुमच्यापर्यंत कळावं म्हणून ह्या मंडळाची सगळी ओढ आहे. आलं का लक्षामध्ये? ह्या गोष्टीला आधीपासूनच विरोध. राम अवतारामध्ये सुद्धा कौशल्याला हे भाव झाले. दशरथाने याला नावं ठेवली, समजून नाही घेतलं. पुढे हा मार्ग कृष्णामध्ये आला. सांदीपन ऋषींनी कृष्णाला सांगितलं आणि कृष्णाने उद्धव आणि अर्जुनाला सांगितलं. असाच पुढे हा मार्ग येत माऊलींपर्यंत आला नाथ संप्रदायांकडून. तसाच पुढे पुढे येत तुकाराम महाराजांपर्यंत आला. तसाच पुढे पुढे येत नाथ महाराजांपासून पुढे नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा आणि केरोबाबांपर्यंत आला. आणि त्यानंतर हा मार्ग 20व्या शतकामधील वारकरी संप्रदायाचा ढाण्यावा संत श्रीपाद बाबा यांच्यापर्यंत हा मार्ग येऊन गेला. आणि त्यानंतर ही गोष्ट नारायण बाबा, रविदास बाबा, नाना बाबा यांच्यापर्यंत कळली. आणि इथे प्रभाकर बाबा आणि शंकर बाबांना कळली. आणि त्यानंतर तुम्हाला कळावी यासाठी तुमचा अट्टहास. आमच्या या डोंबिवलीच्या परिसरामध्ये ह्या गोष्टीला अजिबात श्रीपाद बाबांना एंट्रीच करून देत नव्हते. पण त्यावेळेला बाबूदादा आणि वाघ्यादादा यांनी आवाज चढवला. श्रीपाद बाबांच्या केसांना धक्का जरी लागला ना तर याद राखा. त्यावेळेपासून सगळं व्यवस्थित झालं. आणि हा मार्ग नंतर नाना बाबांनी हा आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्ण पोहोचवला. नानांची आमच्या कल्याण डोंबिवलीवरती खूप कृपा आहे. त्यांच्यामुळे ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली, नाहीतर ही गोष्ट माझ्यापर्यंत कधीच पोहोचली नसती. कसं वाटतंय अर्जुना? अर्जुना आता कसं वाटतंय? वाटायला पाहिजे की नको? हादना येणे जाणे, हादना येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, निर्गुण येणे निराकार जाणे, सदा माझे राणे निरंजन निरंजन
निरंजनी आम्ही बांधले ग निर्गुण निरंतर राहिलोसे सद्गुरु घरचे अमृत पिले बाई गो हरिनामाची लाज मला नाही गो अमृत पिले बशी बशी सद्गुरु घरचे झाले दासी अमृत पिले कप कप सद्गुरु माझा माय बाप अमृत पिले हंडा हंडा सद्गुरु नामाचा लावला झेंडा सद्गुरु घरचे अमृत पिले बाई गो हरिनामाची लाज मला नाही गो नष्टो मोहा स्तुतिर्लब्धा त्वत्प्रसादात्म्याच्युत चितोऽस्मि गत संदेहा करिष्ये वचनं तव गुंतलो तो अर्जुन गुणी सांग माऊली माझे बाबांना सुखी हाय मी माझे घराला हे माझं घर म्हणजे ही माझी सहस्थिती आहे ज्या स्थितीमध्ये मी आईच्या उदरामध्ये आलो तशाच्या स्थितीमध्ये आता मी आहे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ही तुमची महाराष्ट्रामधली ही 20व्या शतकामधली क्रांती गुंतलो तो अर्जुन गुणी मुक्त झालो तुझपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही मनुष्य देहाला येऊन इथपर्यंत येणं आहे आणि ह्यालाच मनोरथ असं संतांचं म्हणणं आहे आणि एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ विठोबार कुमार
जसं माझ्या बुद्धीला पटेल भगवंत जे पण काय ते बोलून घेतलेला आहे, कारण हा विषय मी आधीच सांगितलेला आहे, हा विषय माझा नव्हताच. त्यांनी आलं, त्यांनी सगळ्या प्रकारे करून तो अनुभव मला दिला आणि तेच सगळं हे सांगण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा जे काय माझ्या मुखातून तुम्हाला वाटलं असेल की हे चुकीचं झालेलं आहे, हे तुम्हाला पटलेलं नाहीये, ते तसंच माझ्याजवळ द्या. परंतु हा जो अनादिअनंत काळापासून जो चालत आलेला परमार्थ आहे त्याचा एक वेळ विचार करा. आनंद इकडेच आहे, सुख सगळं तुमच्या जवळ आहे, बाकी तुम्ही कुठेही काहीही फिरा, तुझं आहे तुझं पाशी सगळं तुमच्या जवळच आहे. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधते साधने तुटते भावाची बंधन, संता विना प्राप्ती नाही ऐसे देत वेद देती ग्वाही, तेने साधती साधने तुटते भावाची बंधने, एका जनार्दने संत पूर्ण करते मनोरथ, तेने साधती साधने तुटते भावाची बंधने. घडविली तैसे केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, नते पुरते अधिक ते साथे, करुणी द्यावे तुमते विनवीत असे. झालेली सेवा तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोधलेला मद सांगा ते मार्ग दावेला नीट, भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचता प्रेम छंदी चालू लागलो सपाट, एका जनार्दनी चाललो पंढरी पेठ, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने म्हणत उतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया विठ्ठल जय जय.